घार हिंडते आकाशी जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज आकाशामध्ये उंच भरारी घेणाऱ्या घारीच्या अंतकरणाचा वेध घेतला आणि हे प्रमाण आपल्या पुढे ठेवलं. तुकोबराय म्हणतात, घार जरी आकाशामध्ये उंच भरारी घेताना आपल्याला दिसली तरी तिच्या अंतकरणामध्ये नेमकं काय? घार हिंडते आकाशी पण चित्त तिचे विलापासी. केवढं श्रेष्ठत्व आहे महाराज मातृत्वाचं, हे आपल्याला इतर सजीवांच्या ठिकाणी पाहायला मिळतं, अनुभवास येतं. म्हणून या जीवसृष्टीमध्ये मातृत्वाचं प्रेम महाराज सर्वोत्तम मूल्य. ऐका, ज्या वेळेस महाराज गाईची धार काढण्यासाठी आपण वासरू सोडतो त्या वेळेस महाराज ते वासरू गाईला जाऊन बिलगत आणि गाय आहे ना महाराज आपल्या लेकरासाठी वात्सल्य प्रेमाचा पाना सोडतो. आणि हे दोघं माय लेकर महाराज वात्सल्य प्रेमाचा आनंद लुटत असतात. पण आपण आपल्या स्वार्थासाठी या माय लेकरांना वात्सल्य प्रेमाचा आनंद लुटू देत नाही लुटू देत महाराज. कसं काय? लगेच वासरू आखडतो, लगेच वासरू आखडतो. पण पुढचा आहे का? तरी सुद्धा ती गाय आपल्याला दूध दिल्याशिवाय राहत नाही. केवढं श्रेष्ठत्व आहे मातृत्वाचं, हे आपल्याला इतर सजीवांच्या ठिकाणी पाहायला मिळतं, अनुभवास येतं. विठ्ठल ऐका ऐका, पाण्यामध्ये ना माशी नसते आणि महाराज ही मासीन पाण्यामध्ये अंडी घालते. पण एकदा का मासिनीने पाण्यात अंडी घातली की परत महाराज त्या मासिनीला ती अंडी सापडत नाही. का? पाण्याच्या प्रवाहामुळे ती अंडी वाहून जातात, वाहून जातात. आणि अंडज खाणीचा नियम आहे कोणता? आईने महाराज त्या अंड्याला ऊब दिली तरच पिलाचा जन्म होतो. पण हा निसर्गामधला चमत्कार आहे.
मासिनीला अंडी सापडत नाही हो, वाहून गेली. मग मासीन महाराज या अंड्यांना कधी उब द्यायचे आणि कधी पिलवायचे, विशेष आहे का ना. पण मातेचं मातृत्व एवढं श्रेष्ठ आहे. ऐका ध्यान, मासीन महाराज आपण घातलेल्या अंड्यांची आठवण काढते, त्या अंड्यांचं स्मरण करते. स्मरण, अंडी कुठं का असाना, पण मासिनीने महाराज घातलेल्या अंड्याचं स्मरण केलं, आठवण काढली. तर ऐका ऐका, अंडी जिथं असतील तिथं अंड्यांना ऊब मिळते आणि माशाचा जन्म होतो. केवढं श्रेष्ठत्व आहे मातृत्वाचं, हे आपल्याला इतर सजीवांच्या ठिकाणी पाहायला मिळतं, अनुभव असेल. गर्भी असता